स्वामीराज माऊली. साक्षात परब्रह्म परमेश्वराला जर कोणी असं विचारलं की बाबा तुमचं नाव काय, तुमचं गाव काय, तुमचा जन्म कुठे झाला, तुम्ही कोणत्या जातीचे, कोणत्या कुळाचे, तर तो मूर्खपणा नाही तर काय. परमात्मा परमेश्वर या सर्व गोष्टींच्या पलीकडचा आहे हे समजण्या इतपत आपली बुद्धी आपण जर वापरत नसू, त्याबद्दल आपण विचारच करत नसू, तर तो मूर्खपणा नाही तर काय. मग इथे प्रश्न असा उद्भवतो की आपण खरोखर मूर्ख आहोत का त्या परब्रह्म परमेश्वराला समजून घेण्यास आपली इच्छाच नाहीये. असा आपल्याला स्वार्थ साधता येईल का? असं आपण स्वतःला स्वामी भक्त म्हणून घेऊ शकतो का? या अशा प्रश्नांवरती प्रकाश टाकण्याकरिता आजचा हा आपला एपिसोड आहे. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पेळगावकर तुमचं अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. भक्तांनो, विषयाला जाण्या अगोदर एक मी प्रसंग सांगतो. माझ्या एका तरुण मित्राला मी स्वामी समर्थ महाराजांची मूळ चरित्र वाचण्याचा सल्ला दिला. ते मी सगळ्यांना सर्वत्र नेहमीच सांगत असतो. अगदी तसंच त्याला सुद्धा सांगितलं. माझं हे त्याला सांगणं त्यांनी फार गांभीर्याने घेतलं बरं का. आणि खरोखर तो स्वामी समर्थ महाराजांचं मूळ चरित्र वाचू लागला. काही दिवसांनी तो धावत धावत माझ्याकडे आला आणि म्हणाला, तुला एक गोष्ट माहिती आहे का रे? म्हटलं काय? त्यावर तो म्हणाला, महाराज आमच्याच जातीचे बरं का, आमच्याच समाजात आहे. हे ऐकून तसं बघायला गेलं तर मला थोडं हसूच आलं. पण नेमकं याला स्वामी महाराजांचं मूळ चरित्र वाचून कळलं तरी काय हे समजून घेण्यासाठी मी अगदी निर्विकार चेहऱ्याने त्याला विचारलं, का रे बाबा असं का म्हणतोयस तू? तर त्यावरती त्यांनी मला स्वामी समर्थ चरित्रातला एक प्रसंग वाचून दाखवला. त्यात पुण्याचे एक ब्राह्मण स्वामी महाराजांकडे आलेले असताना महाराजांना त्यांनी विचारलं, आपण कोण, आपण कोणत्या कुळातले? त्यावर महाराजांनी त्यांना सांगितलेलं, आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, काश्यप गोत्र आणि मीन राशी. बरं, हेच महाराज सांगून गप्प राहिले नाही तर महाराजांनी त्याही पुढे काहीतरी विधान केलेलं आहे. ते आता मी आज इथे सांगत नाही, पण ते संपूर्ण विधान महाराजांचं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला निश्चितच असं कळतं की महाराज आनंदाने त्याला ते उत्तर देत नाही आहेत. कारण लागलीच पुढचं वाक्य महाराजांचं जे आहे त्यात महाराजांनी त्याची अक्षरशः खरडपट्टी काढलेली आहे. भक्तांनो, महाराजांना आपण समजून घेणं हे आपल्याला भाग आहे. ते जर आपण त्यांना समजून घेतलंच नाही तर आपल्याला कसं त्यांचं भक्त होता येईल, कसं त्यांच्यावरती प्रेम करता येईल, कशी त्यांच्यावरती श्रद्धा बसेल. महाराज हे साक्षात परब्रह्म परमेश्वर आहेत आणि परब्रह्म परमेश्वर म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं आपल्याला भाग आहे. त्या परब्रह्म परमेश्वराला कोणतीही जात नसते, कोणताही कुळ नसतं, कोणतेही गोत्र नसतं, का कोणतंही नाव सुद्धा नसतं. आपण दिलेली उपाधी आणि त्या उपाधीवरनं त्यांची ओळख पडत असते. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे काय त्यांनी स्वतःहून स्वतःचं नाव सांगितलेलं नाहीये, किंवा तो देह त्या नावापुरता मर्यादित सुद्धा नाहीये. तो त्याच्याही पलीकडचा आहे हे आपण कधी समजून घेणार. फक्त म्हणजे माझ्या त्या तरुण मित्राला मी फक्त एवढंच सांगितलं, तुझं हे वाचून झालं ना, चल काही सेकंदापुरतं आपण असं समजूया की महाराज खरोखर यजुर्वेदी ब्राह्मण होते जसं तू आहेस. मग त्यांनी आणलेल्याच त्या महाराजांच्या मूळ चरित्रातलं एक पान काढून मी त्याला दाखवलं. त्यात महाराजांनी स्वतःबद्दल असं म्हटलेलं आहे, मी चांभार, माझी आई महारीण आणि बाप चांभार. मग आता ह्याच्यातलं कोणतं महाराजांचं विधान आहे ते आपण ग्राह्य धरायचं? आता इथे महाराजांना आपण यजुर्वेदी ब्राह्मण समजायचं का त्याच महाराजांना आपण चांभार समजायचं? फक्त मुळात स्वामी महाराजांना त्यांचं मूळ किंवा त्यांचं कुळ विचारायला आवडायचंच नाही.
कारण हे जाती धर्म कुळ मूळ वगैरे सगळं आपण केलेलं आहे. आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांनी एका मनुष्य कुळामध्ये जन्म दिला, बस आपणच त्याच्यावरती शिके मारत गेलो. हा महार, हा चांबार, हा ब्राह्मण, बरं ब्राह्मणामध्ये सुद्धा यजुर्वेदी ब्राह्मण आणि कोण ब्राह्मण आणि कोण ब्राह्मण, पुन्हा त्या शाखांमध्ये सुद्धा शाखा, हे सगळं आपण करत गेलेलो आहोत. आणि हे आपल्यापुरते मर्यादित आहे बरं का. एखादा चांबार ज्या देवाला मानत असतो, ज्या परब्रह्म परमेश्वराकडे तो हात जोडत असतो, त्याच परब्रह्म परमेश्वराकडे ब्राह्मण सुद्धा हात जोडत असतो. कारण साक्षात परब्रह्म परमेश्वर हा एकच आहे. त्याच्या विविध स्वरूपांना आणि विविध आविष्कारांना आपण शरण जातो, त्याच्याबद्दल वाद नाहीये, पण तो एक आहे, त्याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. आणि त्याला जात धर्म कुळ मूळ नाव काहीही नाही, गोत्र सुद्धा नाही. आणि म्हणून भक्त स्वामी समर्थ महाराजांना किंवा इतर कुठच्याही दैवताच्या स्वरूपाला किंवा इतर कुठच्याही परब्रह्म परमेश्वराच्या आविष्काराच्याकडे जेव्हा तुम्ही डोकं टेकता, तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तो साक्षात परब्रह्म परमात्मा आहे. तो देह त्याने आपल्यासाठी धारण केलेला आहे. त्या देहापुरती त्याची मर्यादा नाही बरं का. हे जोवर आपल्याला कळत नाहीये तोपर्यंत आपली त्याच्यावर श्रद्धा कशी बसेल. मग श्रद्धा नाही, भक्ती नाही, प्रेम नाही, काहीही नसताना आपण तिथे हात पसरतो फक्त स्वार्थ साधून घेण्यासाठी. वर कधी कधी असंही सुद्धा बोलून जातो, तू जर खरंच परमात्मा परमेश्वर जर असशील तर माझ्या या सर्व मागण्या पूर्ण करशील, माझी इच्छा मनोकामना पूर्ण करशील, सगळी माझी प्रार्थना फलद्रूप होईल. त्या साक्षात परब्रह्म परमेश्वराला करायचंच काय मुळामध्ये, तुमच्याकडे त्याला स्वतःला सिद्ध करून. किती बालिश प्रकार आहे ना हा, किती बालिश आहे. तुकडोजी महाराजांचं ते भजन मला आठवलं, मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही र. फक्त खरोखर आज आपण देवाला भाजीपाल्यासारखं समजतोय. आपण त्याच्याबद्दल मनात विचार आपल्या आणतच नाही आहोत. आणि म्हणूनच मी नेहमी सांगत असतो की साक्षात परब्रह्म परमेश्वर जे कोणतं स्वरूप तुम्ही तो तिथे तुमची श्रद्धा बसलेली आहे, किंवा ज्या कोणत्या आविष्काराच्याकडे तुम्ही हात जोडतायत, त्या आविष्काराला त्या स्वरूपाला सर्वप्रथम तुम्ही स्वतःची आई समजा. तुमच्या आईसारखं तिच्यावरती प्रेम करा. तेव्हाच जर समजा तुमची नाळ जोडली तर जोडली, नाही तर जोडणं शक्यच नाही. आपण फार गुंतागुंतीचं सगळं देव केलेले आहेत, अगदी गुंतागुंतीचं आपण केलं, आपण विचार करतच नाहीये. स्वामी समर्थ महाराज असं स्वरूप होतं, अजानुभाऊ स्वरूप होतं, तेजपुंज स्वरूप होतं. त्यांच्या नजरेला नजर सुद्धा आपण देणं फार मुश्किल असायचं. आज सुद्धा त्याचे फोटो बघितले होते ते आपल्याला कळतं, आपल्याला अंदाज येतो. मग अशा साक्षात परब्रह्म परमात्म्याच्याकडे जी माणसं जी कोण गेली, ती अशी कोणी गेली असेल काय. जेव्हा महाराजांनी सांगितलं की आता मला इथे कोणी नको आहे, तेवढे बस झाले आता. आणि त्यावर आज अक्कलकोट मधली वाढणारी गर्दी पाहता आपल्याला असं वाटतं की महाराज खोटं बोलले आपल्याशी. मग पूर्वी अक्कलकोटमध्ये एवढी गर्दी का नव्हती आणि आता काय. भक्तगण, महाराज अक्कलकोटात असताना त्यांच्या सानिध्यात असलेली जी कोण मंडळी होती ती फक्त मानवामध्येच आपण मोजतो, बरोबर ना. त्यावेळेला पशुपक्षी होते, वेगवेगळ्या पद्धतीची जनावरं होती. त्या सर्वांना मोक्ष तो मिळणारच, कारण साक्षात परब्रह्म परमेश्वराच्या सानिध्यात ते होते. आणि एवढंच नाही तर त्यांच्या पायाखाली चिरडले गेलेले किड्या मुंग्यांचं काय, त्यांना सुद्धा मोक्ष मिळाला असणार, ते मिळालंच असणार. आणि हे सर्व मानवी जन्म घेऊनच अक्कलकोटमध्ये गर्दी करत असतील, हा विचार आपल्यापैकी कोणी केलेला आहे. आज सुद्धा आपण महाराजांकडे हात जोडतो तो फक्त स्वार्थ साधून घेण्यासाठी. महाराज द्यायलाच बसले आहेत, महाराज दाते आहेत. त्यांच्या पुढे हात आपल्यासारख्या प्रापंचिक नाही पसरणार तर कोण पसरणार हो. पण फक्त हात पसरावा आणि आपल्याला मिळावं, त्या पलीकडे काहीच नाही आहे का.
खूप काय आहे, खूप. आयुष्याचं सोनं करून घ्यायचं असेल तर महाराजांना समजणं भाग आहे. महाराजांना समजल्याशिवाय महाराजांवरती भक्ती जडू शकत नाही, महाराजांवरती श्रद्धा नाही होत, ना तुमचं प्रेम जडू शकेल. मग होईल तो फक्त व्यवहार, नवस. कधी कधी नवस केलेला नवस सुद्धा आपण विसरतो, आणि हे सगळं घडतच असतं. आज जो मी शॉर्ट केलेला आहे बघा सकाळीच, आज जो आता दुपारचा माझा शॉर्ट आलेला आहे स्वामी नामीमध्ये, तिथे सुद्धा तो दत्तप्रभूंच्या चरणी जाऊन त्यांनी त्या वाडीच्या सारख्या देवस्थानावरती जाऊन त्यांनी पारायण केली सगळी, पण नवस करायला नाही विसरला. तो त्याचा नवस फलद्रूप सुद्धा झाला. पण एकदा नवस फलद्रूप झाला का सगळंच, मग कोठे नवस केला आणि कोणाकडे केला हे डोकं खाजून आपल्याला आठवावं लागतं. अशीच काहीशी गत या ब्राह्मणाची. पण जेव्हा तो अक्कलकोटला गेला तेव्हा महाराजांनी त्याच्याकडून तो नवस फेडून घेतला, नाही का, फेडून घेतला. भक्त हा ब्राह्मण श्रद्धाळू होता. त्याची दत्त पादुकांवरती आणि दत्तप्रभूंवरती त्यांची पूर्ण श्रद्धा होती. आपलं काय, आपण इथे नेमके कुठे उभे राहतो. आणि मग असं असताना महाराजांकडे जाऊन आपण किती वाहत जातो. आपल्यापैकी कितीतरी लोकांना आज सुद्धा मनात हा विचार येतच असेल की महाराज नेमके होते कोण, महाराजांची जात कोणती असावी, ते कोणत्या कुळातले असावे. अख्खं स्वामी चरित्र वाचा तुम्ही. आणि म्हणून मी म्हणतो प्रत्येक चरित्राचा, प्रत्येक त्याचा ते एक प्रसंग आहे, तो प्रसंग एका दिवसाला एकच वाचा, त्याचं चिंतन करा, त्याच्यातून काय बोध मिळतोय तो बघा. आणि हे सगळं झाल्याखेरीज तुम्ही दुसऱ्या प्रकरणाला जाऊच नका, नाहीतर तुमची ही अशीच गत होणार जी आज माझ्या मित्राची झालेली आहे. त्याने एका प्रसंगामध्ये महाराजांनी त्या ब्राह्मणाला काय सांगितलं तेवढंच, पण एक वाक्य त्यांनी पूर्ण सुद्धा वाचलं नाही. त्या महाराज सांगतात मी यजुर्वेदी ब्राह्मण आणि माझं काश्यप गोत्र एवढं वाचूनच त्यांनी पुस्तक बंद केलं आणि ते धावत धावत माझ्याकडे आला हे सांगायला की महाराज हे आमचेच बरं का, आमच्याच कुळातले. अरे पण पूर्ण वाक्य तरी वाच. त्यात महाराजांनी त्या ब्राह्मणाची कशी खरडपट्टी काढलेली आहे आणि पुढे त्या ब्राह्मणाचं काय झालं. भक्तगण, स्वामी समर्थ महाराज किंवा इतर कुठल्याही दैवताचं स्वरूप आविष्कार ही एक आपण आणि परमात्म्याची एक दुवा आहे. खऱ्या अर्थाने परमेश्वर परमात्म्याशी जर आपल्याला संधान साधून घ्यायचं असेल, आपला स्वार्थ साधून घ्यायचं असेल, तर सर्वप्रथम त्याच्यावरती आपल्याला प्रेम करावं लागणार. त्याला आपल्या हृदयामध्ये स्थान दिल्याशिवाय त्याच्या हृदयात आपल्याला स्थान मिळणार नाही. त्याच्यावरती पूर्ण श्रद्धा, भक्ती हे सगळं घडल्याशिवाय घडणारच नाही. फक्त कोणत्या कुळातला आणि कोणत्या जातीचा माणूस जे बोलेल ते घडतं. बरं, त्याला कुठचाच कसलाच आधार नाही. 4-5 वर्षाच्या पोराला सेप्टिक झालेला आहे, त्याचा पाय कापून टाकण्यासाठी डॉक्टरनी सांगितलेलं असताना हत्ती मुतत असलेल्या मातीचा लेप लावून तो पाय बरा व्हावा, कडुनिंबाचा पाला खाऊन पोटदुखी जावी, विष्ठा लावून संबंध अंगावरचं कुष्ठरोग जावा, असे अजब उपाय महाराजांनी सांगितलेले आहेत. आणि तसं तसं घडलेलं आहे. एखाद्या दरिद्री ब्राह्मणाला सांगा जा तुला 10,000 मिळतील आणि ते मिळावेत. त्या काळातले 10,000. असा कुठलं कुळ आहे किंवा अशी कुठली जात किंवा जमात आहे की ज्याच्यामध्ये असं घडतं का. म्हणून आपली बुद्धी इतकी संकुचित असावी का तिथे देवाला, परमात्माला, परब्रह्माला, त्या परब्रह्म परमेश्वराच्या त्या आविष्काराला जाऊन आपण थेट विचारावं की तुझी जात कोणती. महाराज म्हणाले होते नाही का, मीच राम होतो आणि मीच कृष्ण. याच्या आपल्यापैकी किती जणांनी गांभीर्याने विचार केलेला आहे. नेमकं महाराजांना काय म्हणायचं होतं. एका ब्राह्मणाला महाराजांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे, आमचं नाव नरसिंह भान आहे बरं, कारण त्याचा आराध्य दैवत हे नरसिंह सरस्वती होते. याचा अर्थ आपण काय घ्यावा. भक्तगण, स्वामी समर्थ महाराज हे परब्रह्म परमेश्वराचा असा आविष्कार आहे जो खडा आविष्कार आहे, खडा.
आज सुद्धा महाराजांनी देह ठेवला तरी काही फरक पडलेला नाहीये. मनोभावे पूर्ण श्रद्धेने तुम्ही महाराजांच्या तसबीर सुद्धा असण्याची गरज नाही हो. पण ठीक आहे, तसबिरी समोर किंवा नुसतं स्मरण करत जरी महाराजांचं तुम्ही महाराजांना प्रार्थना केलीत का ते प्रार्थना फलद्रूप होते. त्यासाठी तुमच्या हृदयात स्वामी महाराजांना बसावं लागणार. नाही तर तुमच्यासाठी सुद्धा महाराज हे चांभारच असतील किंवा एखाद्याला खुश करण्यासाठी ते त्याच्या समाजाचे असतील. पण महाराज हे परब्रह्म परमेश्वर आहेत हे आपल्याला कधीच कळणार नाही. कारण आपण कर्मदरिद्रीपणा करतोय. आपल्याला बुद्धी असून सुद्धा ती वापरत नाही आहोत. आपण महाराजांच्या बद्दल कधी विचार करतच नाही आहोत की आपण महाराजांच्याकडे कसं जावं, महाराजांकडे कडकड कसा हात जोडावा, त्यासाठी स्वतःची पात्रता ती काय ही कशी पडताळून बघावी. आपण सरळ महाराजांकडे जातो तर स्वार्थ साधून घ्यायला. महाराज तुमचे लाड करतील, महाराज तुमचे सगळे स्वार्थ आहे ते तुम्हाला ते सगळे पूर्ण करतील. पण त्याकरिता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हात पसरायची पद्धत कशी असावी. तुम्ही माझे कोणीच नाही आहेत, मी तुमचा कोणी नाही आणि तरी मला द्या तर कोण देईल? कोण देईल? मागण्यासाठी आधी तुम्ही आला, त्यांचं लेकरू व्हावं लागेलच. तुम्हाला त्यांचं लेकरू झाल्याशिवाय तुम्ही हातच कसे पसरता? हा मूर्खपणा नाही आहे का? स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये जे काय घडलं ते 150 वर्षापूर्वीच आहे. पण आज सुद्धा आपण असे विचार करतोच की महाराज कोण असावेत, महाराज खरोखर याचा आविष्कार असावा का, त्याचा अवतार असावा का, अरे काय करायचे तुला. जोवर महाराजांना पूर्णतः तू समजून घेण्याचा प्रयत्न केला, समजून तर कधीच कोणी घेणार आहे, घेऊ शकत नाही, पण निदान थोडा तरी प्रयास. आपण जिथे हात पसरतोय तिथे थोडं तरी प्रेम जडावं, थोडी तरी भक्ती श्रद्धा असावी. काहीही नसताना आपण हात पसरला आपल्याला कसं काय मिळणार? ते असून नसल्यासारखंच असणार आपल्यासमोर. तेव्हा भक्तगणो, साक्षात परब्रह्म परमेश्वर आणि त्या परमात्म्याचा आविष्कार इथे मनोभावे शरण कसं नेमकं जायचं ते तुमचीच बुद्धी तुम्हाला सांगेल. कारण स्वामी महाराजांनी आपल्याला अक्कल दिलेली आहे. आणि पुन्हा सांगतो, जे मी कैक वेळा सांगून गेलेलो आधी सुद्धा, की महाराजांनी सांगितलेलं आहे, अक्कल से खुदा पहचानो. स्वामी समर्थ महाराजांना मूळ नाही, स्वामी समर्थ महाराजांना कुळ नाही, स्वामी समर्थ महाराजांना जात नाही, स्वामी समर्थ महाराजांना धर्म नाही, स्वामी समर्थ महाराजांना नाव नाही, महाराजांना गाव नाही, महाराजांना कुळ नाही, महाराजांना गोत्र सुद्धा नाही. कारण महाराज हे साक्षात परब्रह्म परमात्मा आहेत. आणि म्हणूनच ते विधेय अवस्थेत असायचे. म्हणूनच त्यांना आवडी निवडी अशा काहीही नव्हत्या. सज्जनांच्या मेळामध्ये ते एकरूप व्हायचे. दुर्जनांना तिथल्या तिथे ते खडसावून लावायचे, योग्य मार्गावरती आणण्याचा प्रयास करायचे. त्याही पलीकडे जाऊन वेगवेगळ्या विविध जाती धर्मातल्या लोकांना सुद्धा एकत्रित आणायचे. या जाती धर्म सर्व काही तुमच्यासाठी. परमात्मा परमेश्वराला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये, काही नाहीये. त्यांच्यासाठी आपण सर्व त्यांनी निर्माण केलेली लेकरच आहोत. आता त्या साक्षात परब्रह्म परमेश्वराकडे आपण त्यांचं लेकरू होऊन राहावं का त्यालाच त्याची जात विचारावी, हे मात्र आपलं प्रारब्ध. बरं का, हे आपलं प्रारब्ध. कारण सगळं काही जाणून सुद्धा जर आपण जर तिथे वळत नसू तर ती सुद्धा एक महाराजांचीच एक क्रिया असावी. तेव्हा भक्तगणो, उशिरा का असो पण जागे व्हा. साक्षात परब्रह्म परमेश्वराला जात नसते, त्याला कुळ नसतो, त्याला गोत्र नसतं. तो शुद्ध परमात्मा असतो, मूल ब्रह्म असतो. त्याला आकार सुद्धा नसतो, उकार सुद्धा नसतो. आपल्यासाठी त्याला प्रत्यक्ष देह स्वरूपात यावं लागतं. आणि आपण त्याला काहीतरी नाव देतो इथपर्यंत ठीक आहे, पण जात आणि कुळ आणि गोत्र त्याचं नेमकं कोणतं
हे विचारणं खरोखरच आपला मूर्खपणा ठरेल. आणि म्हणूनच भक्तगणो, महाराजांना जात नाही, महाराजांना कुळ नाही, महाराजांना गोत्र नाही. फक्त महाराज आहेत, परमात्मा आहेत, परमेश्वर आहेत. आपल्या आईसारखं जेव्हा आपण महाराजांवरती प्रेम करतो, महाराजांवरती जेव्हा श्रद्धा ठेवतो, तेव्हाच आपल्याला महाराजांचा लळा लागतो, ती नाळ जोडली जाते. आणि तेव्हा आपण महाराजांकडे जे हात जोडतो ते खरोखर मनसोक्त हात जोडत असतो. महाराज आपल्या प्रार्थना स्वीकारतात. आपली सगळी प्रार्थना फलद्रूप होते. त्याकरिता फक्त मनोभावे चिंतनाने महाराजांवरती प्रेम जडून आपल्याला एकच म्हणावं लागतं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.